राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान थोडे पावसाचे चांगले वातावरण आहे. परंतु 11 आणि 12 तारखेला थोडी जास्त पावसाचे चांगले वातावरण आहे. तसेच हा पाऊस 15 तारखेपर्यंत राहणार आहे. परंतु काही भागातच पाऊस राहणार आहे आणि तो पण एकदम जोरदार सरीचा पाऊस राहणार आहे. कारण की शेतकरी मित्र, पंचांगाच्या नियमाप्रमाणे ही सध्या आषाढ का असल्याच्या नक्षत्र आहे आणि ह्याच्यामध्ये पाऊस हा एकदम मोठा पाऊस नसतो, सरीचा पाऊस असतो. जोरदार सरी येत असतात आणि त्या पण 15-20 मिनटं सरी येत असतात. याच्या पलीकडे हा पाऊस नसतो. तर शेतकरी मित्र, हा पाऊस सध्या तरी महाराष्ट्रामध्ये 11 तारखेपासून नाशिक, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये राहील. तसेच मराठवाडा आणि विदर्भात थोडा पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, जालना, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहील आणि हा पाऊस 4 वाजल्यापासून ते 2 वाजल्यापासून राहणार आहे शेतकरी मित्र. तसेच हा पाऊस 11 तारखेला बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर या कोल्हापूर या भागामध्ये देखील होणार आहे. आपण सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु हा पाऊस जळगाव साईडला, जळगाव, अकोला या भागामध्ये 11 तारखेला थोडा पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे. तसेच खामगाव, बुलढाणा, नंदुरा या भागामध्ये देखील हा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच जामनेर या भागामध्ये, बुलढाणा साईडला आणि जळगाव साईडलाच हा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच कारंजा, लाड, अमरावती, यवतमाळ या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील 11 तारखेला. जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र उद्या 11 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 12 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे. 12 तारखेला जळगाव, बुलढाणा, अकोला, संभाजीनगर, जालना या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच अहिल्यानगर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी राहतील. तसेच उदगीर, लातूर, निलंगा या भागामध्ये देखील हा पाऊस राहील आणि यवतमाळ, वाशिम या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड, परभणी या भागामध्ये देखील हा पाऊस राहील 12 तारखेला आणि 13 तारखेला परत थोडं पावसाचे वातावरण कमी होत आहे. परंतु हा पाऊस 13 तारखेला जळगाव, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये नॉर्मल पावसाच्या सरी पडू शकतात. 14 तारखेला देखील पावसामध्ये थोडी वातावरण कमजोर आहे. परंतु सोलापूर, बार्शी, लातूर, तुळजापूर तसेच मालेगाव, जळगाव या बुलढाणा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. आणि शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचे म्हणजे या पावसामध्ये पाणी होणार नाही. सध्या तरी या 15 तारखेपर्यंत पाणी होण्यालायक हा पाऊस राहणार नाही, फक्त पिकालायक हा पाऊस राहील. तसेच 15 तारखेला अकोला, नाशिक, पुणे, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस राहील आणि 15 तारखेला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, नळदुर्ग, अक्कलकोट या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड या भागामध्ये देखील हा पाऊस राहील आणि परळीच्या काही भागामध्ये. आणि 16 तारखेपासून शेतकरी मित्र, परत वातावरणात थोडा बदल झाला आहे आणि 16 तारखेपासून पावसाचा खंड राहण्यासारखाच हा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस 30 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण हे एकदम कमी राहणार आहे आणि ह्याची सुरुवात 16 तारखेपासून होणार आहे. वातावरण ढगाळ राहील, एकदम खूप जोरदार असे ढग येतील. जसं की पाऊस यायला लागला असा पाऊस असे वातावरण तयार होईल. परंतु शेतकरी मित्र, 17 ऑगस्टपासून मघा नक्षत्र निघत आहे आणि त्याच्यात वाहन मोर आहे. त्यामुळं पावसाचे प्रमाण हे एकदम अल्प आहे. फक्त हा पाऊस विदर्भ साईडलाच, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या भागामध्ये 17-18 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पाऊस हा एकदम अल्प नसल्याचं जमा राहणार आहे. सध्या तरी 30 ऑगस्टपर्यंत पाऊस हा कमी राहण्याची शक्यता आहे. ही आहे शेतकरी मित्रांनो ताजी अपडेट. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.